नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? 1 जानेवारीपासून बदलत आहेत 5 नियम. आजच करा हे काम, नाहीतर मोबाईल बनेल डब्बा. केंद्र सरकारच्या विविध निर्णयानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या म्हणजे 1 जानेवारी 2024 या दिवसापासून अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर होणार आहे. मोबाईल फोन वापरण्यासाठी देखील काही नियम बदलणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत आवश्यक त्या उपाययोजना केल्या नाहीत तर तुम्ही तुमच्या फोनमधून UPI पेमेंट करू शकणार नाही. शिवाय फोनमधले सिम कार्डसुद्धा ब्लॉक होऊ शकतं. त्यामुळे नवीन वर्षात कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे याची माहिती असणं गरजेचे आहे. नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. कृपया व्हिडिओ बघितल्यावर माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर मित्रांनो, 1 जानेवारीपासून बदलणारे 5 नियम हे पुढील प्रमाणे आहेत. लॉकर ॲग्रीमेंट. रिझर्व्ह बँकेने लॉकर ॲग्रीमेंट रिन्यू करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये संबंधितांनी लॉकर ॲग्रीमेंट रिन्यू करावीत असे आदेश बँकेने दिले आहेत. नवीन वर्षापासून नवीन लॉकर नियम लागू केला जाणार आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत या नियमाला तुम्ही मंजुरी देणे गरजेचे आहे. नाहीतर 1 जानेवारीपासून तुम्ही लॉकर वापरू शकणार नाही. 2 नंबर, नॉमिनी अपडेट. डीमॅट खातेधारकाला 31 डिसेंबरपर्यंत नॉमिनीची माहिती अपडेट करावी लागणार आहे. यापूर्वी नॉमिनी अपडेट करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर होती. ती 3 महिन्यांनी वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली आहे. 3 नंबर, UPI पेमेंट. तुम्ही 1 वर्ष किंवा त्याहून अधिक काळापासून UPI ID वापरला नसेल तो 31 डिसेंबर 2023 नंतर डिॲक्टिवेट केला जाईल. याचा अर्थ 1 जानेवारी 2024 पासून तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएमच्या माध्यमातून UPI पेमेंट करू शकणार नाही. हे टाळण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या सध्याचा UPI ID ब्लॉक करावा लागेल आणि नवीन ID तयार करावा लागेल. 4 नंबर, सिम कार्डशी संबंधित नियम. नवीन वर्षापासून सिम कार्ड मिळणे कठीण होणार आहे, कारण सरकार 1 जानेवारीपासून सिम कार्ड खरेदीशी संबंधित नवीन नियम लागू करणार आहे. या नियमानुसार नवीन सिम घेताना बायोमेट्रिक तपशील द्यावा लागणार आहे. हे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेने मंजूर केले आहे. या विधेयकाचं आता कायद्यात रूपांतर होईल. 5 नंबर, जीमेल अकाउंट. 1 ते 2 वर्षापासून वापरत नसलेला म्हणजे जे ईमेल ID तुम्ही वापरत नाही आहे ती जीमेल ID खाती बंद केली जाणार आहे. गुगल हा नवीन नियम पर्सनल जीमेल अकाउंट्सना लागू करणार आहे. शाळा आणि व्यावसायिक अकाउंट्सना हा नियम लागू होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर तुमचे जीमेल अकाउंट दीर्घकाळापासून वापरले नसेल तर ते आत्ताच ॲक्टिव्ह ठेवा, नाहीतर 1 जानेवारीनंतर ते सर्व जीमेल अकाउंट बंद केले जाणार आहेत. असे हे महत्त्वपूर्ण नियम 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.